नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, आज आपण आलोय पेठमाप इथे श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. समोर पाहू शकता, दर्शनासाठी खूपच गर्दी आहे. दर्शनासाठी आपला नंबर येईपर्यंत या पालखी सोहळ्याची रूपरेषा मी तुम्हाला समजावून सांगते. गोवळकोट येथे गोविंदगडाच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वराचं देऊळ आहे. पेठमाप हे देवीचं माहेरघर. शिमग्याच्या दिवसात श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर यांच्या पालख्यांची रूपं लागतात आणि पालख्या देवळातून बाहेर पडतात. देवळातून बाहेर पडल्यानंतर गोवळकोट येथे काही मानाच्या आरत्या आणि मानाचे होम लावून मग पालख्या गोविंदगड येथे श्रीदेवी रेडजाईच्या भेटीला येतात. ही भेट झाल्यानंतर पालख्या वाजत गाजत पेठमाप इथे येतात. रात्रभर पेठमापमधल्या घरांच्या आरत्या घेऊन सकाळी होम लावण्यात येतो. होम लावून झाल्यानंतर पालख्या भाविकांच्या दर्शनासाठी सहाणेवर विराजमान होतात. याच सहाणेवर आता आपण दर्शनासाठी आलो आहोत. रात्री तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिमग्याच्या या दिवसात इथला माहोल खूपच भारावून टाकणारा असतो. नमस्कार मंडळी, रात्री खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला पालख्यांचं दर्शन घेता आलं नाही, म्हणून आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत. पेठमापमधल्या शिमग्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पालख्या सहाणेवरून उठून शेरणं काढण्यासाठी बाहेर पडतील. शेरणं काढून झाल्यानंतर आपल्या देवस्थानी परत जातील. सहाणेवरून पालखी उठण्याआधी येसूचा नाच होईल आणि देवीला गाऱ्हाणं घातलं जाईल आणि मग पालखी वाजत गाजत होळीच्या माळावर शेरणं काढण्यासाठी जाईल. हे सगळं अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
येसूचा नाद झाल्यानंतर देवीला गाऱ्हाणं घातलं जातं आणि पालखी उठवण्यासाठी हुकूम मागितला जातो. पालखी सहाणेवरून उठून आता वाजत गाजत शेरणं काढण्यासाठी येत आहे.
सोहळा बघण्यासाठी येतात. या परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. जत्रा म्हटली की खाऊ, खेळणी आणि आकाश पाळणा हे सगळं आलंच. आता आपण पाहतो आहोत त्या परिसरात शेरणं काढण्याचा कार्यक्रम पार पडतो. इथे आता तुम्हाला काहीच गर्दी दिसत नाहीये, पण पालखी शेरणं काढायला आली की हाच परिसर गर्दीने अगदी तुडुंब भरून जाईल. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शेरणं काढण्याचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय? भक्तगण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस बोलतात आणि नवसाचा नारळ आदल्या रात्री या मैदानात पुरून ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी पालखी शेरणं काढायला आली की पालखीच्या सोबत असलेलं निशाण हे पालखीच्या पुढे धावत असतं. हे निशाण जिथे थांबेल तिथे नारळ सापडला तर त्या भाविकाची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. हा कार्यक्रम साधारणतः तासभर चालतो. या तासाभरामध्ये साधारण 40 ते 50 शेरणं सापडतात. आता पालखी शेरणं काढण्यासाठी मैदानात येत आहे. पहिलं शरण सापडलेलं आहे. काल 111 भाविकांनी आपल्या मनातील एखादी गोष्ट घडेल अगर नाही घडणार याचा कौल घेण्यासाठी आपल्या नावाचं शरण हे काल देवस्थानकडे मानवून ह्या परिसरात त्याच्या इच्छेनुसार त्यांनी पुरून ठेवलेलं होतं आणि ते आता दुसरंही शरण मिळालंय. तर अशी 111 पैकी किती शरणं मिळतात हे आपण पाहतोय. हे शरण ज्यांचं नाणं अगदी हळकुंड पान जे आपण मोकळं पान आहे ते असं फडक्यामध्ये बांधलं जातं. त्यामध्ये ज्या व्यक्तीचं शरण ठेवायचं आहे त्याच्या नावाची चिठ्ठी ठेवली जाते आणि त्या फडक्यावरती देखील त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं. तर त्यानंतर ते त्यांनी मानवून इथे शरण मैदानामध्ये त्याच्या इच्छेनुसार पुरायचं असतं आणि त्यानंतर आता हा जो आपला शरण काढण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यावेळेला ते शरण शोधलं जातं. गांधी चिपळूण ज्यांचं शरण सापडलेलं आहे. कुणाल आहिरे चिपळूण जर हजर असतील तर स्टेजवर येऊन त्याने आपलं शरण घेऊन जायचं आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं तसं पालखी या मैदानात शेरणं काढण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा परिसर गर्दीने अक्षरशः फुलून गेलेला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी यावर्षी सिनेतारकांची उपस्थिती लाभली आहे.
शेरणं काढून झाल्यानंतर पालखी आपल्या देवस्थानी परत जाते. तर मंडळी, असा होता पेठमापातला शिमगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यापुढेही शिमग्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चालेल.